आत्ता आम्ही आलोय पाठीमागे. आमचा केळीचा बन रेडी झालेला आहे, म्हणजे केळी रेडी झालेली आहेत, तर ती काढायची आहेत. प्रीत आहे इकडे आणि हा बघा, हा आहे केळीचा बन, तो आपल्याला काढायचा आहे. बऱ्यापैकी झाली ती, पिवळसर थोडीशी झालेली आहेत. तर मग आई बोली काढून टाक आणि मग तिला गोंत्यामध्ये असं ठेवू बांधून, म्हणजे थोडी ऊब येईल तिला आणि मग पटकन ती केळी पिकतील. पाठीमागे बघू शकता घेवडा लावलेला आहे, फुलंसुद्धा पकडलेली आहेत आणि एक शेंगसुद्धा आलेली आहे. मी तुम्हाला दाखवते. ही बघा, आत्ता जस्ट ती आले, कवळी आहे ती, आत्ता लागतील, सुरुवात आहे जस्ट. प्रीत काढतोय, काढचल. दुपारी चालू आहे, आम्ही जेवणाचा वेळ झाला, त्याला बोलू काढ. आज आहे प्रीतची सुट्टी, त्यामुळे सुट्टीमध्ये अशी आमची कामं होतात. आणि आज मेन म्हणजे आम्हाला संध्याकाळी जायचं आहे आपल्या ओवीची गॅदरिंग बघायला. तिच्या स्कूलमध्ये गॅदरिंग आहे, तर ते बघायला जायचं आहे. आई पप्पासुद्धा आहेत. तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. परफेक्ट. खालच्याची भाजी करतात ते, भाजी करतात. झाले काय? चिक आलं ना सगळं? आता चला बरं, आण तिकडून. चल, थोडासा पिवळसर कलर आलाय, पिकतीन ती लगेच. पप्पांनाच सांग, मी आता हात लावत, चिकाईल सगळा. ते खालचं का? असे का तुकडे केलेस पण तुम्ही? मोकळे केले त्यांना. असं पूर्ण बन कसा उचलणार? तर प्रीतने असे त्याचे पार्ट केले. 1 डझन का? 1 डझन. चल आता पिकट ठेवायचे ते. आईचं चालू आहे जेवण, कालवण आहे चालू आणि इकडे तुकड्या तळते, फ्राय चालू आहे. कटला आहे ना आई? कटले तळ्यातले. ओके. आई आली की मच्छीच्या वाराला ताई येणार, म्हणजे काहीतरी मच्छी. आणि इकडे आमचा परत स्पेशल मेनू आहे. इकडे प्रीतला बनवायचंय, म्हणजे प्रीत बनवणार आहे आज बिर्याणी चहाची. त्याच्यामुळं इकडे सगळी ती तयारी चालू आहे. तर आई पहिले बोलली मी जेवणाचं उरकून घेते. तर आमचा प्लॅन झालेला आहे चेंज. आता प्रीत बनवतोय बिर्याणी. आईने मच्छीचं कालवण आणि मच्छी तळून ठेवलेली आहे, तर ती आम्ही संध्याकाळी खाणार आहोत. आता प्रीत बनवतोय आमच्या सगळ्यांसाठी चिकनवाली बिर्याणी, त्याची फेमस कुकरची बिर्याणी. आज आई पप्पा येणार, तर मी बनवून येते त्यांच्यासाठी बिर्याणी. माझ्या नवऱ्याला एकच येतं ना बिर्याणी बनवता, ती पण एकदम सोपी रेसिपी आहे. तर मग आई पप्पा बोलले ठीक आहे, आपण कालवण वगैरे आहे ते आपण संध्याकाळी जेवू. कारण आता ओवीची गॅदरिंग आम्हाला बघायला जायचं आहे. 6 वाजता जाऊ, ते कधी संपेल 10 तरी वाजतीलच ना येईपर्यंत. मग आम्ही तेव्हा मच्छीचं कालवण अशी जेवू, असं चाललंय विचार. तर बिर्याणी करायला घेतलेली आहे प्रीतनी, सगळं मी त्याला रेडी करून दिलं आहे. आता सगळं टाकायचं, पहिले भात शिजून घेते साईडला बासमती, आणि मग चिकन थोडंसं कुकरला शिट्ट्या द्यायच्या की मग आमची जी सोपी रेसिपी आहे ती. जर तुम्हाला फुल रेसिपी बघायची असेल त्याचा ब्लॉग मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, लिंक मी वरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. ओके. चला मंडळी, आम्ही आलेलो आहोत ओवीच्या स्कूलमध्ये. ॲन्युअल गॅदरिंग आहे, डान्स कॉम्पिटिशन आहे आपल्या ओवीची. तर आई बाप्पासुद्धा आहेत आमच्यासोबत आणि दीदीसुद्धा पोचलेली आहे. दीदीची सगळी फॅमिली आलेली आहे, म्हणजे आज आमची पूर्ण फॅमिली ओवीला चीअर करण्यासाठी आलेली आहे. गाडी जस्ट पार्क केली आणि आता चाललो आहे आतमध्ये. आता आम्हाला जागा बघूया. दीदीचं कुठे बसलीत पुढे, मस्त ग्राउंड केलं आहे आणि खाऊचे स्टॉलसुद्धा लागलेले आहेत. आता दीदीला शोधूया आपण कुठे आहेत. कुठे? परफेक्ट. आम्ही सुद्धा आलोय. ओवीच्या दोन्ही आत्या, तिचे काका काकू, तिच्या आजी आजोबा सगळे तिला चीअर करण्यासाठी आलेत. ओवीचा मामा सुद्धा आलेला आहे. लेट्स गो. Welcome to honorable chief guests, distinguished dignitaries, my dear friends and very
बघा तुम्ही कुठे दिसते तुम्हाला ओवी. सगळ्यांचे ड्रेस सेमच आहेत आणि ड्रोन सुद्धा वरती उडालेला आहे. चला आमच्या सगळ्यांचे कॅमेरे रेडी आहेत. प्रीत गेला पुढे. अनंत अविचल इस सौर मंडल में अंधेरे का राज्य था. बदलते समय के साथ वातावरण में बदलाव हुआ और इस अंधेरे सौर मंडल में एक जोरदार धमाका हुआ. सब उतल पुतल हो गया. इसी को बिग बैंग बोला गया. इस धमाके से अनेक ग्रह और तारों की निर्मित हुई. ओवी ओवी हाय. आम्हाला शोधत होतीस का? दिसलं का आम्ही तुम्हाला? नाही दिसली तर मी शोधत आहे. अरे आम्ही उशिरा आलो ना जरा पाठी बसलो. ओ माय गॉड खाऊ पण लगेच. ए इकडे बघू खाऊ पाहिजे का? हा ए आमची ओवी भारी नसली पण काय ग मस्त मस्त डान्स केला. स्पेसचा डान्स होता पण ती म्युझिक होती पूर्ण. गाणी नव्हता. गाणी नव्हता म्युझिक होती. सेकंड प्राइज विनर्स क्लास 4. हॅलो हॅलो अभिनंदन अभिनंदन. चलो बाय 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 बाय. ओवीला आता आम्ही घेतो पाठी का. चलो बाय. ओवीला हवी होती भेल. आता काय काय खाते? भेल घेतले, पकोडे नूडल्स घेतले. तर चाची आणि मम्मी गाडीमध्ये गेले. तू आमच्या गाडीमध्ये ये. आमच्या गाडी तुला मी घरी सोडतो. ओके ओके. तिला उशीर झाला तर दीदी बोली आम्ही जातो पुढे, तिला तुझ्या गाडीत आण. तर ओवी आमच्या गाडीमध्ये येते आता. मग तिचं खाऊ. बॅग घे तिच्याकडून. बॅग घे बॅग घे. मी खाऊ का जरा मदत? मी मदत करू का जरा तिला? आता आमच्या गाडीमध्ये येतो. तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब. ओके ओवी से बाय.